नमस्कार। काळ भैरवनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अवसरी खुर्द पुण्यनगरीतील पुन्हा नाशिक हायवे लगत असणारी एक छोटीशी टुमदार वाडी म्हणजे भोरवाडी। जवळपास 2000च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या वाडीने शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते तसेच इतर प्रकारच्या विविध सोयी सुविधांमध्ये आपला उत्कर्ष साधलाय। आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी सदैव झटणारे व अवसरी खुर्द गावचे माजी सरपंच आमचे प्रमुख मार्गदर्शक श्री संतोष यमनाजी भोर यांच्या अथक प्रयत्नातून भोरवाडी पंचक्रोशीत झालेला कायापालट व त्यासाठी लाभलेली गावातील ग्रामस्थांची दूरदृष्टी शिवसम्राट युवा प्रतिष्ठानच्या 300 तरुण सहकार्यांचे पाठबळ यातून साकारलेली ही विकास कामे सविनय सादर करीत आहोत। अशी मनमोहक शाळा पाहिल्यावर विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाल्यावाचून राहणार नाही। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरवाडी हे त्याचंच एक उदाहरण। भव्य वॉल कंपाऊंड, खेळाचे साहित्य, भव्य मैदान, ई लर्निंग सुविधा यामुळे प्राथमिक शाळेमध्ये मुले सहज रमू लागली आहेत। यासोबतच मुलांना शुद्ध पाणी प्यायला मिळावे म्हणून आरो फिल्टरचे पाणी सुद्धा उपलब्ध केले आहे। आमच्या शाळेला वॉल कंपाऊंड, खेळाचे साहित्य, ई लर्निंग सुविधा, त्याचप्रमाणे स्पीकर स्वेट, प्रिंटर, कॉम्प्युटर लॅब आणि विशेष म्हणजे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरो फिल्टर प्लांट उपलब्ध करून दिला। त्यामुळे पिण्याच्या पाण्याची प्रश्न सुटलेला आहे आणि या भौतिक सुविधांमुळेच आमची शाळा ISO मानकीत झाली। लहान मुलांच्या प्राथमिक संगोपनाची जबाबदारी उचलणाऱ्या अंगणवाडीची सुद्धा उत्तम व्यवस्था वाडीमध्ये करण्यात आली आहे। बोलक्या भिंती, स्वच्छतागृह, खुर्च्या तसेच अनेक सोयी सुविधांनी सज्ज अंगणवाडी भोरवाडी तसेच इंदोरे वस्ती या ठिकाणी करण्यात आल्या आहेत। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा। भोरवाडी मधील आबालवृद्धांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी सुविधांनी सज्ज अशा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची उभारणी केली आहे, ज्याचे उद्घाटन मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या हस्ते झाले। वाडीतील लोकांचे प्राथमिक उपचार करण्यासाठी या उपकेंद्रामध्ये एक आरोग्य सेविका व मदतनीस नेमल्या आहेत, ज्या वेळोवेळी वाडीतील सर्व लोकांच्या आरोग्याची चाचपणी करतात। अनेक वेळा दिवाळी नंतर येथील लोकवस्तीला पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागायचे, म्हणून इंदोरे वाडी, वारसुळा, बोरमळा, गायमुख वस्ती या ठिकाणी पाणी पुरवठा टाक्यांची सोय करण्यात आली। तसेच शेतीला पाणी टिकून राहावे यासाठी तुकोबा डोह आणि भोरमळा बंधाऱ्याचा गाळ काढून दुरुस्ती करण्यात आली। यामुळे ऐन उन्हाळ्यात सुद्धा शेतीला भरपूर पाण्याची सोय झाली। अनेक रोग हे अशुद्ध पाण्याच्या पिण्यामुळे होतात आणि म्हणूनच वाडीतील प्रत्येकाला शुद्ध पाणी प्यायला मिळावे या उदात्त हेतूने शिवसम्राट युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने भोरवाडीमध्ये आरो फिल्टर प्लांट बसवण्यात आला आणि तेथूनच शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र आणि संपूर्ण वाडीमध्ये बाटलीने पाणी पुरवठा केला जाऊ लागला। भोरवाडीतील तरुणांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शिवसम्राट युवा प्रतिष्ठानने जिल्हा परिषद निधीमधून व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले। आज या साहित्यामुळे वाडीतील युवकांना व्यायामासाठी हक्काची जागा निर्माण झाली आहे। भोरवाडी पंचक्रोशीमध्ये अनेक रस्ते तयार करण्यात आले आहेत। भोरमळा या ठिकाणी पुणे नाशिक हायवे ते कॅनोर रस्ता, इंदोरेवाडी या ठिकाणी अवसरी स्मशानभूमी ते इंदोरेवाडी रस्ता, इंदोरेवाडी अंतर्गत इतर रस्ते आणि पुन्हा नाशिक हायवे ते वारसोळा अशा विविध रस्त्यांची कामे मागील काही वर्षात पूर्णत्वास आणली गेली आहेत। वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे, वाडी वनराईने नटावी यासाठी मान्य संतोषजी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसम्राट युवा प्रतिष्ठानने रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच टेकडीवरील कमलजा देवी मंदिराच्या बाजूस वृक्ष लागवड करण्यात आली। यासोबतच स्ट्रीट लाईट म्हणजे वाडी वस्तीतील प्रत्येक विजेच्या खांबावर बल्ब व्यवस्था आणि स्मशानभूमी, मंदिर यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सौर दिवे लावण्यात आले। गावातील विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम घेण्यासाठी भोरवाडी येथे
समाज मंदिर सभा मंडपाची उभारणी केली आहे। या ठिकाणी श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते। त्याचप्रमाणे वारसोळा या ठिकाणी सुद्धा सभा मंडप बांधण्यात आला आहे। भोर वाडीतील युवकांनी एकत्र येऊन ज्येष्ठांच्या प्रेरणेतून आणि वाडीचे सुपुत्र मान्य भरत शेठ भोर आणि संतोषजी भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसम्राट युवा प्रतिष्ठानची स्थापना केली। यात या तरुणाईने वाडीच्या प्रत्येक विकास कामात हिरिरीने सहभाग घेऊन त्या कामाला उत्कृष्टतेचा आयाम प्राप्त करून दिला आहे। शिवसम्राट युवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात। यात प्रामुख्याने श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेने नटलेला गणेशोत्सव आणि याच गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात नावाजलेला भव्य बैलगाडा यात्रा उत्सव, शिवनेरी किल्ला ते भोरवाडी ज्योत आणून ढोल ताशांच्या गजरात साजरी केली जाणारी भव्य शिवजयंती, भोरवाडी ते पंढरपूर वारी, गावचे सुपुत्र श्री भरत शेठ भोर यांच्या निवासस्थानी श्री श्री रविशंकरजी यांच्या युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, तालुका आणि जिल्हा पातळीवरील भव्य क्रिकेटच्या स्पर्धा, महिला मेळाव्यांचे आयोजन यांसारखे विविध उपक्रम शिवसम्राट युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातात। कमलच्या देवी मंदिराभोवतीने पूर्वीच्या काळी बांधली गेलेली दगड मातीची संरक्षण भिंत ढासळली जाऊ लागल्यामुळे मान्य भरत शेठ भोर यांच्या सहभाग आणि मार्गदर्शनाखाली शिवसम्राट युवा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन लोकसहभागातून सिमेंट कॉन्क्रीटची दगडी भिंत तयार केली। या भिंतीमुळे वाडीच्या सौंदर्यात भर पडली। कमलच्या देवी मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून या ठिकाणी सुशोभित गार्डन आणि नाना नानी पार्कची व्यवस्था केली जाणार आहे। अशा या विविध उल्लेखनीय कामगिरीमुळे शिवसम्राट युवा प्रतिष्ठान तालुक्यातील सर्वोत्तम प्रतिष्ठान म्हणून नावारूपास आले आहे। ये तो सिर्फ शुरुआत है, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त। खूप काही केलंय आणि आपल्या साथीने खूप काही करायचंय। धन्यवाद।